सर्वांना माझा नमस्कार. व्हिडिओचं टायटल तुम्ही बघितलं असेल की SIP करू नका, म्युच्युअल फंड मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू नका. असं का म्हणतोय मी? बघा, मला दिवसातनं असंख्य फोन येतात. काही लोक सांगतात की सर मागच्या 3 ते 4 वर्षापासून म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावतोय, पण मला म्हणावं तसे रिटर्न मिळालेले नाहीयेत. काही जण म्हणतात की मी सर स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, माझा पोर्टफोलिओ अजून सुद्धा निगेटिव्ह आहे. मी चांदीमध्ये 4 लाखाने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आता चांदी 2.5 लाखावर आली आहे, काय करायला पाहिजे? काही लोकांनी गोल्डमध्ये 100% इन्व्हेस्टमेंट केलेली आहे वरच्या प्राइसला. असे असंख्य मला दिवसातनं कॉल येतात की सर काय करू मी? तर या सगळ्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. बघा, या ह्याच्यामध्ये आपण कारण शोधण्याचा प्रयत्न करूया की कशामध्येच आपले पैसे का बनत नाहीयेत. बघा, सगळ्यात पहिलं कारण जे आहे ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की ॲसेट ॲलोकेशन करायला तुम्ही चुकताय. तुम्ही जर प्रॉपररित्या जर ॲसेट ॲलोकेशन केलं ना, तर हे सगळे जे प्रश्न निर्माण झाले आहेत ना, हे प्रश्न निर्माण होणार नाहीयेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या की मार्केटचा कन्सेप्ट समजून घ्या. प्रत्येक ॲसेट क्लासची एक सायकल असते. कंटिन्युअसली गोल्ड सिल्वर रिटर्न देत नाहीये. हिस्ट्री सांगायची झाली, 2012ला जी गोल्डची प्राइस होती ती 2019 पर्यंत तीच प्राइस होती. म्हणजेच 8 ते 9 वर्षामध्ये गोल्डने सिल्वरने काही चांगलं परफॉर्म केलेलं नाहीये, म्हणजे 0 रिटर्न दिले होते 7 ते 8 वर्षामध्ये. आता जर आपण ॲव्हरेज आउट काढलं, म्हणजे ॲव्हरेज रिटर्न काढले गोल्ड आणि सिल्वरचे, ते जवळपास 9 ते 10% निघतात. आजही काढलं तरी आता सध्या जर मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये गोल्डने चांगलं परफॉर्म केलंय, त्यामुळे तरी आता हे निघतायत, नाही तर 6-7% ॲव्हरेज रिटर्न निघाले असते गोल्ड सिल्वरचे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही स्मॉल कॅपचे तुम्हाला मी रिटर्न दाखवतो की कशा पद्धतीनं मार्केट वर्क करतं, की कंटिन्युअसली दरवर्षीच तुम्हाला रिटर्न मिळत नाहीयेत. कधी कधी मिळतात, कधी कधी मिळत नाहीत. बघा, 2010 पासून मी तुम्हाला सांगतो की 2010ला 15% रिटर्न दिलं होतं, 2011ला -42% रिटर्न दिलं होतं, त्याच्यानंतर 2012ला +32%, 2013ला -11%, 2014ला डायरेक्ट 69% रिटर्न दिले होते. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट बघू, 2020ला जर बघितलं आपण तर 30% रिटर्न, 2021ला 123% रिटर्न दिले स्मॉल कॅपनी, 2022ला परत एकदा निगेटिव्ह परफॉर्म केलाय. त्याच्यानंतर 2023ला 47% रिटर्न, 2024ला जर बघितलं आपण तर 29%. यातनं आपल्याला काय गोष्ट कळते की कंटिन्युअसली तुम्हाला स्टॉक मार्केट रिटर्न देत नाही. 1-2 वर्ष त्याच्यामध्ये गॅप पडतो, त्याच्यानंतर सडनली लगेच वाढतं, एखाद्या वर्षी निगेटिव्ह रिटर्न मिळतं. ही मार्केटची टेंडन्सी आहे. त्यामुळे मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये मार्केटसाठी काही चांगला कालावधी नाहीये, त्यामुळे तुम्हाला रिटर्न बनत नाहीयेत. जर तुम्ही प्रॉपररित्या जर इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तर तुमचे रिटर्न बनू शकतात. दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम काय की फंड सिलेक्शन, की कुठल्या तरी मित्राचं ऐकायचं की ह्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कर, किंवा काय करायचं की टॉप 5 फंड बघायचे मागच्या 5 वर्षामध्ये ज्याने रिटर्न दिले की लगेच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचे पैसे. असे इन्व्हेस्टमेंट करून फंड सिलेक्शन करता येत नाही. फंड सिलेक्शन करण्यासाठी प्रॉपर वेने त्या फंडचा अभ्यास केला पाहिजे, त्याच वेळेस तुम्हाला फंड सिलेक्शन करता येईल. बघा, कशा पद्धतीने करायचंय मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता सध्या मार्केट डाऊन आहे यावर्षी, तरीही मिड कॅप कॅटेगरीमध्ये ICICI प्रुडेन्शियलचा मिड कॅप फंड किती टक्के रिटर्न दिले त्यांनी एका वर्षामध्ये तुम्हाला दाखवतो इथं. एका वर्षामध्ये जर बघितलं तर जवळपास 20% रिटर्न दिलेले आहेत एका वर्षामध्ये. आता सध्या मार्केट जरा निगेटिव्ह असल्यामुळं मागच्या 8 दिवसामध्ये हे तुम्हाला रिटर्न जे आहे ते 3-4% कमी दिसतात. तर या फंडने का परफॉर्म केलं, तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण डीप जातो, ज्यावेळेस फंडचं ॲलोकेशन बघतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की याच्यामध्ये जी फंड मॅनेजरने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ना, ती कुठल्या कुठल्या स्टॉकमध्ये केलेली आहे, त्याच्यावरनं त्या फंडचे रिटर्न ठरतात. बघा, सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट त्याची मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे काय, MCX मध्ये इन्व्हेस्ट केलेत पैसे, किती 4.88%. दुसरी इन्व्हेस्टमेंट बघा, BSE मध्ये केलेले आहेत, किती केलेत 4.87% इन्व्हेस्टमेंट. तिसरी इन्व्हेस्टमेंट जिंदाल स्टीलमध्ये, आणि चौथी आहे अपार इंडस्ट्रीमध्ये 4.3%. तर यातलं तुम्ही एक एक्झाम्पल बघा की पहिले 2 स्टॉक जे आहेत ना ते लाईफ टाईम हायवर आहेत. त्यांनी मागच्या एका वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न दिलेत, त्यामुळे त्या कॅटेगरी मधला हा फंड जो आहे तो 1 नंबरला आलाय. म्हणजेच काय की आता यामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर ऑलरेडीच या स्टॉकने खूप चांगल्या पद्धतीचं रिटर्न दिलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ICICI प्रुडेन्शियल AMC जो ICICI प्रुडेन्शियल मिड कॅप फंड जो आहे तो परफॉर्म करेल, याची शक्यता जी आहे, याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप कमी आहे. त्याच्यानंतर बघा, मागच्या 2 वर्षाआधी मोतीलाल ओसवालचा मिड कॅप फंडने चांगला परफॉर्म केलं होतं. त्यांनी जवळपास 85% रिटर्न दिलं होतं. खूप साऱ्या लोकांनी त्याच्यानंतर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही ओपन केलं त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 12-13% इन्व्हेस्टमेंट कल्याण ज्वेलर्समध्ये केली होती. आणि कल्याण ज्वेलर्सचा स्टॉक ₹25 स्टॉक ₹600 पर्यंत गेला होता, त्यामुळे तो फंड 1 नंबरला आला होता.
त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. पराग पारिखचा फ्लेक्झी कॅप फंड, खूप नावाजलेला फंड आहे, खूप लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे. या फंडची हिस्ट्री सांगतो. पर्सिस्टन्स सिस्टम नावाच्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले होते. जवळपास 30 ते 40 म्हणजे 30-40 रुपये ज्यावेळेस प्राइस होती त्यावेळेस त्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि त्यांनी जवळपास 6,000 रुपयापर्यंत गेला होता. त्यामुळे म्हणजे मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये पराग पारिखचा फ्लेक्झी कॅप फंड जो आहे तो लिस्टमध्ये टॉपला राहिला. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. ॲक्सिस बँकेचा लार्ज कॅप फंड आहे. त्याच्यामध्ये बजाज फायनान्सनी चांगलं रिटर्न दिलं होतं. त्यामुळे तो फंड त्या कॅटेगरीमध्ये नंबर 1ला राहिला होता. मागच्या म्हणजे 4-5 वर्षा आधीची गोष्ट आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक फंडची हिस्ट्री आहे. फंड मॅनेजरनी ज्या कंपनीवर बीट केलेले, ज्या कंपनीवर पैसे लावलेत आणि जास्त प्रमाणामध्ये पैसे लावले, ती जर कंपन्या त्या जर स्टॉक जर चांगले परफॉर्म केलं तर तो फंड 1 नंबरला येतो. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे त्या फंड्समध्ये, त्यावेळेस त्या फंड्सचं ॲलोकेशन बघणं गरजेचं आहे. तुम्हाला इतक्या गोष्टी कळत नसतील ना स्टॉक मार्केटमधल्या, पण तुम्ही थोडंसं जर बघितलं ना तर तुम्हाला समजायला लागतील की पहिल्या टॉप 10 कंपन्या कुठल्या आहेत. की समजा मला बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, तर मी सगळ्यात पहिल्यांदा काय करेल की त्या फंड मॅनेजरनी कुठल्या 10 कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. 10 कंपन्या म्हणजे लार्ज अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट असते, 4%, 5%, अशा पद्धतीनं पहिल्या 10 कंपन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते. पण त्याच्यावर जर आपण अभ्यास केला तर आपल्याला कळू शकतं की येणाऱ्या काळामध्ये कुठला फंड चांगला परफॉर्म करू शकतो. ठीक आहे, तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बघा की ॲसेट ॲलोकेशन करायचं का, असं का म्हणतोय मी. बघा प्रॉब्लेम काय होतो की काही लोक काय करतात की 100% रक्कम जी आहे ती इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. सगळेचे सगळे पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात. स्मॉल कॅप, मिड कॅप, फ्लेक्झी कॅप अशा फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करून टाकतात. आता बघा मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये स्टॉक मार्केटने रिटर्न दिलेलं नाहीये, 0 रिटर्न दिलंय. त्यामुळे यांचे जे 100 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहेत याची व्हॅल्यू काय झालेली आहे, 0 झालेली आहे. तेवढेच पैसे राहिलेत. इन्फ्लेशनमुळे तर उलट अजून कमी झाली असेल प्राइस. त्याच ठिकाणी जर प्रॉपर वेने जर ॲसेट ॲलोकेशन केलं असतं, काही पैसे जे आहेत समजा 100 रुपीज आहेत, त्यातले जर 50% पैसे जे आहेत ते त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले असते. त्यातले 20 ते 30% पैसे जर त्यांनी गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट केले असते. त्यातले अजून काही पैसे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. तर अशा पद्धतीने जर ॲसेट ॲलोकेशन केलं असतं किंवा काही पैसे ग्लोबल मार्केटमध्ये केले असते, इंटरनॅशनल फंड्समध्ये, तर त्याच्यामध्ये फायदा कशा पद्धतीने झाला असता. बघा स्टॉक मार्केटने त्याला रिटर्न दिलेले नाहीयेत, ठीक आहे, पण त्याने जे बाकीचे पैसे गोल्ड सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट केलेत ना त्याच्यामध्ये त्याला रिटर्न मिळाले असते. ग्लोबल मार्केटमध्ये US मार्केट, चायना मार्केटबद्दल आपण बोलणार आहेत, त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले असते तर त्याच्यामध्ये तो प्लसमध्ये राहिला असता. म्हणजेच काय, किंवा रिअल इस्टेटमध्ये केले असते चांगल्या ठिकाणी एखाद्या, त्याच्यामध्ये तो प्लस राहिला असता. आपले पैसे सगळ्या ॲसेट क्लासमध्ये जर समसमान आपण जर डिवाइड केले तर आपल्याला सस्टेनेबल रिटर्न मिळू शकतात लॉंग टर्ममध्ये. तर हा प्रश्नच निर्माण होत नाही की सर मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, मला पैसे नाही मिळाले, मी SIP केली, मला पैसे मिळाले नाही. हा प्रश्नच तुम्हाला उद्भवणार नाहीये, कारण त्यावेळेस जर त्यांनी नाही परफॉर्म केलं तर गोल्ड सिल्वरमध्ये मिळाले असते, रिअल इस्टेटमध्ये मिळाले असते, इंटरनॅशनल फंड्समध्ये मिळाले असते. स्टॉक मार्केट आता बघा, आता इथून पुढे बघा की स्टॉक मार्केटने परफॉर्म केलेलं नाहीये, FIS कंटिन्युअसली पैसे विड्रॉ करतायत, लोक इथनं दूर जात आहेत. तर हा योग्य कालावधी असतो इन्व्हेस्टमेंट करायचा. ज्या ॲसेट क्लासने ऑलरेडी परफॉर्म केलेलं आहे, गोल्ड सिल्वरने ऑलरेडी परफॉर्म केलंय, तर तिथली पोझिशन जी आहे आपली ती आपल्याला कमी करता आली पाहिजे. हे कंटिन्युअसली कमी जास्त करण्याचं माध्यम आहे. आत्ता सध्या मार्केट डाऊन आहे तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवा. आत्ता सध्या गोल्ड सिल्वरने जास्त रिटर्न दिलंय तर गोल्ड सिल्वरमधली इन्व्हेस्टमेंट तुमची जी कमी करा. तुम्हाला आत्ता वाटतं की रिअल इस्टेटमध्ये चांगला फायदा होऊ शकतो तर चांगल्या ठिकाणी तुम्ही एखाद्या प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा पैसे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला बॅलेन्सिंग करणं गरजेचं आहे. US मार्केटनी, चायना मार्केटनी यावर्षी चांगलं परफॉर्म केलेलं आहे, येणाऱ्या वर्षात करणार नाही, तिथली पोझिशन कमी करा, इंडियन स्टॉक मार्केटमधली पोझिशन वाढवा. अशा पद्धतीनं तुम्हाला बॅलेन्सिंग करता आलं पाहिजे. ज्या ज्या ॲसेट क्लास परफॉर्म करणार नाही त्याच्यामध्ये तुमची पोझिशन वाढवायची आहे आणि जी ॲसेट क्लास परफॉर्म करेल त्याच्यामध्ये तुमची पोझिशन जी आहे ती कमी करायची आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही बॅलन्सिंग तुम्हाला करता आलं तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये 100% प्रॉफिटेबल राहू शकता. त्याच्यानंतर बघा बाय द डीप स्ट्रॅटेजी काय, हा माझ्या प्रत्येक व्हिडिओमधला मुद्दा असतो की काय की तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही गोल्डमध्ये करा, सिल्वरमध्ये करा, रिअल इस्टेटमध्ये करा, म्युच्युअल फंडमध्ये करा, डायरेक्टली स्टॉक बाय करा. याच्यामध्ये मेन गोष्ट काय असते माहिती आहे का, की तुमचं साईड इन्कम तुम्हाला चालू पाहिजे. तुमचं जर साईड इन्कम जर असेल ना तर तुम्ही बाय द डीप करू शकता. बाय द डीप म्हणजे काय की मार्केट ज्या दिवशी निगेटिव्ह आहे ना त्या दिवशी मी काही ना काही पैसे इन्व्हेस्ट करणार.
बघा, मार्केटचा किंवा कुठल्याही ॲसेट क्लासचा सिंपल कन्सेप्ट आहे, कमी प्राईजमध्ये बाय करायचं आहे आणि जास्त प्राईजमध्ये सेल करायचं आहे. एवढं तुम्ही लक्षात घ्या की कमी प्राईजमध्ये बाय करायचं आहे आणि जास्त प्राईजमध्ये सेल करायचं आहे. आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय त्यामुळे तुमच्याकडे सेल नावाचा प्रकारच नाहीये, तुम्ही फक्त बायच करत जायचंय. म्हणजे ज्या दिवशी मार्केट निगेटिव्ह असेल त्या दिवशी मी काही ना काही अमाऊंट इन्व्हेस्टमेंट करणार. बघा, आजची मी तुम्हाला पोझिशन दाखवतो की मी आज काय केलेलं आहे, मी फक्त म्हणत नाहीये, तर मी करून सुद्धा दाखवतो. आज बघा, आज मार्केट निगेटिव्ह आहे, जवळपास निफ्टी 165 पॉईंटने निगेटिव्ह आहे. तर मी काय केलं, आजच्या दिवशी 3 स्टॉक माझ्या पोर्टफोलिओमध्ये ऍड केले. सगळ्यात पहिला एथर एनर्जी, कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाहीये, 50 क्वांटिटी ऍड केली, कारण की मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि आज जवळपास 3% डाऊन होता म्हणून मी ऍड केलं. दुसरा कुठला केला, बजाज फायनान्स, ब्ल्यू चिप कंपनी आहे, शॉर्ट टर्मसाठी याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत मी. आज जवळपास 889 रुपीजला आला होता, जवळपास 2% पेक्षा जास्त डाऊन होता, त्यामुळे मी याच्यामध्ये एक 50 क्वांटिटी बाय केली. त्याच्यानंतर बघा, चोला फायनान्स, बघा मागच्या 2-3 दिवस झाला कंटिन्युअसली खाली येतोय, जवळपास 1492 रुपयाला आहे, 3% डाऊन होता, याच्यामध्ये पण मी एक 40 क्वांटिटी घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्येक डीपला जर तुम्ही बाय करत राहिलात, तुम्हाला चांगल्या प्रकारची लॉंग टर्ममध्ये वेल्थ होऊ शकते. सिंपल एक्झाम्पल देतो, समजा टाटा ETF आहे, गोल्ड ETF आहे, ठीक आहे. तुम्ही समजा हाऊस वाईफ आहेत, तुम्ही करून बघा एक्झाम्पल. तुम्ही काय करायचंय, ज्या दिवशी गोल्ड ETF 2% पेक्षा जास्त डाऊन असेल ना, त्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, फक्त 5,000चे, 2,000चे, 1,000 रुपयाचे हे ETFचे युनिट बाय करायचे डीमॅट अकाउंट ओपन करून, ठीक आहे. ज्या दिवशी प्लस असेल ना त्या दिवशी बाय करू नका, फक्त निगेटिव्ह मार्केटमध्ये बाय करायचंय 2% पेक्षा जास्त. आणि तुम्ही महिन्याच्या अखेरीला किंवा 2 महिन्यानंतर बघा, तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ना ती निगेटिव्ह मध्ये असणार नाहीये, ती 100% तुमची पॉझिटिव्ह मध्येच असेल. असं का म्हणतोय मी, कारण की प्रत्येक डीपला बाय केले तुम्ही, प्लस मार्केटला बाय केलं नाही, प्रत्येक डीपला बाय केले, त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहतात. माझे असंख्य क्लायंट आहेत अशा सिच्युएशनमध्ये, ज्यावेळेस मार्केटने रिटर्न दिलं नाही अशा वेळेसही त्यांचे पोर्टफोलिओ पॉझिटिव्ह आहेत. त्याच्या मागचं एकमेव कारण आहे बाय द डीप. 26,000ला निफ्टी आहे, ठीक आहे, निफ्टी खाली खाली येत आता 23,500ला आला, 21,000ला आला होता मागं, त्यानंतर 22,000ला आला. म्हणजे याच्यामध्ये आता मागच्या 1.5 वर्षामध्ये याच्यामध्येच तो कंटिन्युअसली आहे. 26,000ला जातो, 25,000ला जातो, 24,000ला जातो, 22ला येतो, परत 24ला, परत 25ला, परत 26ला. तुमच्या हाताला काय लागायलंय, 0 रुपये. कारण की तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तुम्ही फक्त बघताय यार मार्केट का वाढत नाहीये, मार्केट का वाढत नाहीये. मार्केट तिथंच खालीवरी होतंय आणि तिथंच खालीवरी होतोय, त्याचाच आपल्याला फायदा घ्यायचा आहे. प्रत्येक डीपला आपल्याला बाय करायचंय. मी नॉर्मल सांगतो माझ्या म्युच्युअल फंडच्या व्हिडिओमध्ये, स्मॉल कॅप 2%, मिड कॅप 2% आणि जे लार्ज कॅप जे आहे ते 1.5% खाली असेल ना, त्यावेळेस आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये एक टॉपअप करायचंय. म्हणजे जर तुमची SIP 10,000ची चालू असेल, 5,000ची चालू असेल, समजा आज मार्केट समजा स्मॉल कॅप जे आहे ते जवळपास 2% पेक्षा जास्त डाऊन झालंय, तर तुम्ही काय करायचंय, आजच्या दिवशी 2,000 रुपये, 5,000 रुपये त्या स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये ऍड करायचे. त्याच पद्धतीनं जर तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, तर तुमच्या जे चांगल्या कंपन्या आहेत, ब्ल्यूचिप कंपन्या, त्या ज्या तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डाऊन आहेत ना, त्याच्यामध्ये थोडं थोडं टॉपअप करायचंय. जास्त अमाऊंट लागत नाही पैसे. काही लोकांना वाटतं की अरे पैसे कुठनं येणार आहेत, नाही. आता बघा, आज जर मी पोर्टफोलिओ माझा डाऊन आहे, तर मी काय केलं असतं नॉर्मली, की मी 2 शेअर जे आहे ते ICICI बँकेचे बाय केले असते. त्याच्यानंतर जिओ फायनान्स आज पण डाऊन होता, त्याचे एक 3-4 शेअर बाय केले असते. त्याच्यानंतर चोला फायनान्स आज डाऊन होता, त्याचे 2-3 बाय केले असते. अशा पद्धतीने तुम्ही करा, क्वांटिटी कमी ठेवा. गोल्डमध्ये ज्याला इन्व्हेस्टमेंट करायचे त्यांनी गोल्ड ETF मध्ये पण अशा पद्धतीनेच करा, कमी क्वांटिटी करा. 122-125 रुपयापासून तुम्हाला ETF बाईंग करता येते, एवढ्या कमी क्वांटिटीमध्ये गोल्डमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही जर प्रत्येक डीपला जर बाईंग केली ना, तर तुम्ही अशा मार्केट कंडिशनमध्ये सुद्धा प्लसमध्ये राहू शकतात. तर अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तुमच्या मित्रपरिवाराला ज्यांनी नुकताच सुरुवात केलेली इन्व्हेस्टमेंटची, अशा सगळ्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. ज्या लोकांना म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्यांच्यासाठी नंबर देतोय. स्टॉक मार्केटमध्ये कुठला स्टॉक बाय करायला पाहिजे, पोर्टफोलिओचं अनालिसिस करून द्या. या सगळ्या लोकांनी या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. मी त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांच्या पोर्टफोलिओचं अनालिसिस, फंडचं रिकमेंडेशन ज्याला पाहिजे त्यांना सुद्धा फ्रीमध्ये म्युच्युअल फंडचे मी रिकमेंडेशन देईल.